नमस्कार मित्रांनो, बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आज हे आपण आपल्या मोसंबी शेतामध्ये उभा आहे मित्रांनो इथं. आणि मोसंबीमध्ये गवत ठुल्याने फायदे काय होतात ते आज आपण बघणार आहे. की बुवा मोसंबीमध्ये गवत जे बघता तुम्ही आता केवढं गवत आहे बघा, आणि हे का ठुलं आणि त्याच्या मागचा फायदा काय आहे, तर हे थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो. आता सुरुवातीला काय होतं मित्रांनो, की ज्यावेळेस आपण डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये पाणी फोडतो आणि मोसंबीला पहिलं पाणी दिल्यानंतर, की ज्यावेळेस आपण जानेवारीत पाण्याला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर काय होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची उष्णता तापमान हे वाढत जातं. म्हणून आपण काय करतो आहे की त्यावेळेस जानेवारीमध्ये आता ही जी गुंडी आहे, तर ही जी गुंडी राहते ही खूप बारीक राहते आणि कवळी राहते. म्हणजे ज्यावेळेस नवीन तुमचा बार फुटतो त्यावेळेस गुंडी बारीक आणि कवळी राहते. त्याच्यामुळं काय होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान जास्त वाढतं. आणि तापमान वाढल्यामुळं काय होतं मित्रांनो, की जर खाली जर जमिनीवरती जर गवत नसेल आणि तुमची जमीन समजा अशा स्वरूपाची ही अशी काळी जर भाग असेल, तर त्यांना काय होऊन जातं आहे की तुमची जमीन खालून तापती. आणि तापल्यानंतर मित्रांनो, की त्याची वाफ जी आहे, ह्या जमिनीची वाफ पण ही जी बारीक गुंडी राहते एकदम कवळी, आता हिची साईज बनली समजा, आता ही गळ्याच्या डावात नाही, ही गळ्याच्या डावातून गेलेली मित्रांनो. मग त्यावेळेस हिची वाफ तयार होती आणि वाफ तयार झाल्यानंतर काय होतं, ते गुंडीला त्या वाफेचा स्पर्श होतो आणि उष्णता जास्त बागेमध्ये वाढती. त्याच्यामुळं काय होतं की गुंडीगळ होती. म्हणून आपल्याला काय करायचं, म्हणजे गुंडीगळ कोणची, तर ही अशी जी बारीक राहती तिची गुंडीगळ होऊन जाते, कवळी राहती. आणि त्याच्यामुळं आपण काय करतो मित्रांनो, की ज्यापर्यंत आपण ज्यावेळेस पाणी सोडलं आहे तर तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे गुंडीची पुरी सेटिंग होस तर अशी गुंडी होस तर की आपण याला ह्या गवताला हात लावित नाही, म्हणजे याच्यातलं गवत काढत नाही, याला कापीत पण नाही. आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम काय होतो आहे की गवत ठुल्याचा जो फायदा आहे तर त्यांना गुंडीगळ होत नाही मित्रांनो. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय होतं आहे की ज्यावेळेस तुम्ही हे गवत जमिनीवर कापून टाकता, आहे की नाही, कापून टाकल्यानंतर ह्या गवताचं काय होतं मित्रांनो, की गवत जमिनीला पडल्यानंतर ज्यावेळेस पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर की याचं कार्बन तयार होऊन ह्या झाडाला मिळतं आहे, म्हणजे दुसरा एक फायदा आहे त्याचा गवताचा. आणि तिसरी गोष्ट की बुवा आपण तणनाशक, आता हे जो बगीचा बघता तुम्ही, याच्यात मी 4 वर्षापासून तणनाशक फवारलेलं नाही मित्रांनो. 4 वर्षापासून हे बगीच्यामध्ये तणनाशक फवारत नाही. कारण त्याचा परिणाम असा होतो की बुवा जे काही जीवाणू असतात आपल्या जमिनीमध्ये, त्या तणनाशकना ते जीवाणू मारल्या जातात. म्हणजे जसं आपण काही जैविक खतं सोडतो, औषधं सोडतो, पण मग त्याचा सोडून फायदा जर घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या बागेमध्ये तणनाशक फवारायचं नाही. आता आपण काय मित्रांनो, की याची गुंडीची सेटिंग पूर्ण झालेली आहे. आता तुमची गळीच्या डावात हा भाग नाही आहे, हिची गळ पण होणार नाही. त्याच्यामुळं आता आपल्याला उद्यापासून आपण कटर मारायला सुरू करणार आहे की बुवा आता गवत आपल्याला काढून घ्यायचं आहे. पण तरी बी गवत काढताना मित्रांनो, की आपण पूर्ण खरडून काढणार नाही, त्याला ईदभर तरी गवत त्याचं वरून कट करणार आहे. म्हणजे इथून आपण ईदभर का होईना असं गवत ठेवणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, की गवत ठेवल्याने हा फायदा होतो. आणि आपली जुनी पण म्हणे मित्रांनो, तण हे तो धन आहे का नाही, असं बी म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट काय होती की उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांना हिरा चारा नसतो. मग आपण हेच गवत कापून जरा घातलं सध्या बी तरी चालतं आहे, म्हणजे जनावरं पण खातात, मुख्य जनावरांचा आशीर्वाद मिळतो. आणि दुसरी गोष्ट की आपला फायदा पण होतो. आता हे झालं मित्रांनो गुंडीगळीचं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी सप्टेंबर ऑगस्टमध्ये ज्या मोठाले फळाची गळ होती त्याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. आणि मोसंबीची जे काही तुम्हाला माहिती लागत असेल, लागवडीपासून तर तुमचं पार माल इकूस्तर जे काय तुम्हाला मोसंबीची माहिती लागत असेल ती ह्या चॅनलवर तुम्हाला भेटत जाईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका मित्रांनो. हा आपला स्वतःचा बाग आहे आणि आपल्याला 40 वर्षाचा अनुभव आहे मोसंबी बागेचा. त्याच्यामुळं तुमचे जे काही प्रश्न असतील मोसंबी बाबतीत ते विचारायचे बिनधास्त विचारा. आणि
आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. चला.